नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट राजेश साठे परत एकदा आपल्या भेटीला आलेलो आहे. प्रज्ञाताईंच्या टेरेस गार्डनच्या वरती आपण आलेलो आहोत. एल निनोच्या इफेक्टमुळे पाऊस थोडासा पुढे गेलाय. आम्ही वाट बघत होतो की थोडीशी पावसाची सुरुवात झाली. जे सगळ्यांनीच टेरेस गार्डन करत असताना त्यातलं किचन गार्डन असू दे किंवा इतर काही गोष्टी जेव्हा आपण लावतो तर त्यातले जे डिटेलिंग आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की कुंडी कशी भरायची. तर आज आपण प्रज्ञाताईंना कुंडी भरत असताना कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स लागतात आणि ते कशा क्रमाने भरायचे त्याबद्दल त्या आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार प्रज्ञाताई, सुरुवात करा की कशा पद्धतीने आपल्याला कुठले कुठले पदार्थ म्हणजे हे सगळं लागतं आणि आपण कुंडी कशी भरायची. शिवप्रसाद घुगरे, राहणार सांगली. मी आज तुम्हाला 10 इंचीची कुंडी आहे, म्हणजे ग्रो बॅग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला झाड कसं लावायचं आणि कुंडी कशी भरायची पहिला दाखवतो सुरुवातीपासून. आता ह्या ग्रो बॅगला एकूण 3-4 होल आहेत, ते महत्वाचे आहे त्यातले. इथे आहे बघा. हा, इथे एक आहे. इथे ग्रो बॅग्स किंवा कुंडीमधून पाण्याचा निचरा व्यवस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे ते महत्वाचं आहे आधी. आता यामध्ये मी पहिला थोडी हळद टाकून घेते. ही महत्वाची आहे सुरुवातीला, म्हणजे यातून जर एखाद्या वेळेस काही किडवीड लागली तर ती ठेवते, म्हणजे आतल्या आत येऊन जाते. म्हणजे कोई किटाणू वगैरे काय सगळे काय काय घेतले त्यांची नावं सांगताय जरा. हा, सांगते की. हा ओला कचरा आहे, हा वाळला कचरा लागतो. हे गुळाचं पाणी आहे, उडून ठेवते. हे शेणखत आहे. शेणखत. हा, हे साधं पाणी. ही हळद आहे. वापरली. हा, ही राख आहे थोडी. ही आपली साधी माती, गार्डनची साधी माती. एवढं सगळं लागतं त्याच्यात. ठीक आहे. आता यात मी पहिला हळद टाकून घेतली आहे. थोडीशी माती टाकते खालच्या बाजूला. ही माती टाकल्यानंतर त्यामध्ये थोडा वाळला कचरा, म्हणजे नारळाची शेंडी, तुमच्या झाडाचा काढलेला पाला, हे सगळं घालून द्यायचं. पाण्याचा निचरा होण्यासाठी खालती हे नारळाची शेंडी जरी नसेल तर साधं तुम्ही झाडाचे काढलेले पानं वगैरे घातले तरी चालतात. खाली काही लोक विटांचे तुकडे वगैरे घालतात, ते ह्याला चालत नाही. तुम्ही कुंडीमध्ये घालू शकता. कुंडीमध्ये घालू शकतो. आणि ह्याला साईडून होल असल्यामुळे ह्यातून पाण्याचा निचरा होतो. अच्छा. आता हे वाळला कचरा घातला. परत माती, थोडी माती. ही माती आपल्या रेग्युलर प्लॉट मध्ये असते, आपली ह्याच्यात असते तीच. ह्याच्यात काही मिक्सिंग वगैरे काही नाही, म्हणजे साधेच्या माती. आता यामध्ये हा ओला कचरा घालायचा. ओला कचरा म्हणजे हे निर्माल्य वगैरे घरातलंच लसणाचा पाला, चहा पावडर, जे काही भाज्या विज्या चिरलेला असते तोच. ही फुलं, लिंबू ते चिरलेलं असतात ना, हे सगळं काढून घालायचं याच्यात. एका ठिकाणी ठेवून हे रोजच्या रोज जरी केलं तरी ठेवायचं. हा, हे थोडस आत दाबून घ्यायचं. पुन्हा याच्यावर जराशी माती टाकायची. त्याच्यावर ही माती टाकल्यानंतर आता थोडस शेणखत घालायचं. शेणखत आहे. ते वाळवलेलं शेणखत आहे. शेणखत घातल्यानंतर थोडस गुळाचं पाणी शिंपडायचं, कारण आपला ओला कचरा घातलाय आपण. त्याला कीड वगैरे काही लागू नये, म्हणजे कीड होतात किंवा आळ्या होतात काय ते होते.
म्हणून ह्याला असं शिंपडायचं. हे कसं तयार करायचं? हे पाणी घ्यायचं, पाण्यात गुळ भिजत घालायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकायचं. हे थोडं घालायचं म्हणजे ह्यापासून कुठलेही तुमचे कीड लागत नाही, म्हणजे किडे होत नाहीत, वास येत नाही. बर. परत ही थोडीशी राख असेल तर टाका, नसेल तरी पण चालते. आता माझ्याकडे आहे म्हणून मी घालते. अच्छा, चुलीमधली राख. हा, थोडीशी माती. असं खाली दाबत दाबत जायचं म्हणजे. बर. परत थोडासा वाळला कचरा. परत एकदा झाडाची वाळली पानं. पानं काय तुमच्याकडे वाळलेला काही कचरा असू दे, लाकडांचे तुकडे जरी असलं तरी चालतात. बरं नाही हे पण नसेल तर आपला बॉक्स एखादा ब्राऊन कलरचा बॉक्स असतो, कार्डबोर्डचे ते घातला तरी चालतो. अमेझॉन वगैरे ते पार्सल येतात. चालतंय. वरचे बॉक्स ते कॉर्गेटेड वाला. हा, तो घातला तरी चालतोय. परत थोडीशी एकदा माती. माती झाली, पुन्हा परत असलेला ओला सगळा कचरा घालून टाकायचा. त्यात भाकरी वगैरे पण दिसते. चालते. चालतंय. खराब झालेला बटाटा, कांद्याची सालं किंवा कांदा एखादा खराब होतो तो घाला, चालते. मग आता थोडस कांद्याच्या साली असतात ना, भाजीवाल्यांच्याकडून आणलेले असतात. बर. भाजीवाले देतात आपल्याला, ते थोडं घातलं की झाडांची वाढ चांगली होते. बर. हे जर असं तुम्ही घातलं नाही की त्यापासून झाडांना पोषण भरपूर मिळते. अच्छा. लसणाची, कांद्याची साल. अच्छा. झाला वाया काहीच जात नाही खरं तर. अजिबात कचरा टाकून देतोय. इन्ग्रेडियंट सगळे घरातच अवेलेबल, घरातलेच आहेत. थोडी माती टाका. थोडस शेणखत, म्हणजे हे आपल्या झाडाला मुळांना चांगलं हे देते, ताकद येते मुळांना. आणि फुलं, आणि आता तुम्ही भाजी जरी यात लावली तरी छान उगवून येते, त्याला कीड वगैरे काहीच लागत नाही. अच्छा. परत ह्याच्यावर हळद पूड घालायची. हळद एक चमचाभर घाला. परत राख घालायची. बर. आता ह्याच्यावर सगळी माती घालून टाकायची. बर. आता ही जी ग्रो बॅग आपण भरलेली आहे ह्याच्यात लावायला ही तयार आहे का थोडे दिवस थांबायचं? नाही, हे आता एक 4 दिवस असंच ठेवायचं. 4 दिवस त्याला पाणी घालून ठेवायचं, म्हणजे पाणी घालायचं, पाणी सोडायचं ह्याच्यावरती. आणि एक 4 दिवस असंच ठेवून टाकायचं. पाणी 4 किंवा कसं ओलसरपणा हेच राहायला पाहिजे. आणि जे आपण जे खाली घातलेलं आहे त्याचं खत तयार झालं, तेच की. त्यासाठी पाणी हे ओलसर राहिलं पाहिजे. ग्रो बॅग भरलेली दिवसातून एकदा घालून तरी चालतं. शक्यतो संध्याकाळचं घाला, म्हणजे दिवसभर त्यात पाणी राहते. त्याचा ओलसरपणा त्याच्यामध्ये टिकून जाईल आणि डिकम्पोस्टिंगला सुद्धा त्याचा उपयोग होईल. 4 दिवस. 4 दिवसानंतर शनिवारी आपण भरलंय, रविवार, सोमवार, मंगळवारी तुम्ही पर्यंत आपण याच्यामध्ये आपल्याला जे आवश्यक वाटतंय ते हे करू शकतो. तुम्ही एखादं रोप लावा किंवा बियाणं लावा. बर. ह्या साईजची जी ग्रो बॅग आहे याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाचं प्लांट तुम्ही सजेस्ट कराल? त्यामध्ये जास्वंद चालतं, गुलाब चालतं, झेंडू लावणार असेल लावा. भाजी कुठलीही वेलवर्गीय भाजी लावा, किंवा एक 3 भेंडीची झाडं लावा. अच्छा, एका याच्यामध्ये 3 भेंडीची झाडं येतात. गवारीची पण 3 रोपं जर तुम्ही लावली तर ती पण येतात आणि छान येतात. त्याच्यामध्ये थोडीशी वांगी वगैरे पण चालू शकतात. वांग्याचं एक रोप लावा, आणि तुम्ही लावलेले आहेत बघा. आणि असं काही नाही की ही पूर्ण ग्रो बॅग भरलीच पाहिजे. बरोबर आहे की. असं काही नाहीये, म्हणजे एखाद्यांच्याकडे कसं माती असती कमी,
मग आता काय करू, माझ्याकडे मातीच नाही आहे, तुम्ही याला फोल्ड करून. अच्छा, पण वरून 1-2 इंच सोडायलाच पाहिजे खरं तर. हा तेवढी सोडली पाहिजे. आपल्याला परत त्याच्यात नंतर त्याला पाणी घालायला किंवा पाणी बाकीच्या घालायला. सगळ्या ह्याच्यासाठी आता ह्याच्यानंतर त्याच्यामध्ये 6 महिने तुम्हाला काही घालायला लागत नाही. एकदा घातलं की संपलं. हो. 6 महिने काही नाही. काहीही घालायला लागत नाही तुम्हाला, फक्त कुठल्याही पाणी. प्रकारचं खत वगैरे काय घालायला. फक्त घातला तर थोडीशी हळद टाकायची वर. बस. झालं. थोडीशी 1 चमचाभर अशी हळद पसरायची. तुम्ही ज्याला झाड लावताय त्याला, ते पण का तर त्याला कीड लागू नये म्हणून, बरं. खालून वगैरे कीड लागू नये म्हणून लावायची. आता हे इनिशियली आपण हे पाणी घालायचं. त्याच्यामध्ये घातलं, ओलसरपणा त्याच्यामध्ये येऊ द्यायचं. आता हे रोज ड्रेनेज घालत असताना परत आपण किती घालायचं? 1 मगभर 1 लिटर पाणी बस होतं? हा बास होते. त्यातून बाहेर आलं ना ते आपण बंद करायचं पाणी. ती सिस्टीम व्यवस्थित काम करते हे हा. चेक करायचं. सुरुवातीला आता जरा येत नाही, पण थोड्या वेळानं हे सगळं आतलं हे झालं ना की यातून पाणी बाहेर येतच. त्यामध्ये मेथी लावा, कोथिंबीर लावा, काहीही लावा, कांदे लावा. कांदे 4-5 लावले तरी ते पण येतात. कांद्याची पात अगदी व्यवस्थित येते. म्हणजे मुख्य मिरची मुद्दा लावा. हा आहे की कुठलीही कुंडी व्यवस्थित भरली, सगळे त्याचे पौष्टिक गोष्टी ज्या त्यांना लागतात त्या त्याच्यामध्ये सगळे आपण आता घातलेल्या आहेत. निर्जंतुक उपकरणासाठी हळद घातलेली आहे आणि हे 4 दिवस ठेवून हा ते पाणी जर त्यातनं व्यवस्थित बाहेर येत असेल, पाणी जर बाहेर नाही आलं तर काय होतंय की ती मुळं जी आहेत ती कुसतात आणि ते आणि रोग आत खराब होते ना ते. सगळं खराब होतं. हवा जायला पाहिजे ना ह्याला. मेन म्हणजे ह्याला हवा गेली पाहिजे. हा. आत हवा गेली ना, फक्त तुम्ही लावल्यानंतर महिन्यातून एकदा ही सगळी माती अशी उकरायची. उकरायची. साईडनं उकरली ना की हवा जायला, मग त्या दिवशी पाणी घालायचं नाही. ज्यावेळेला तुम्ही उकरते पाणी अजिबात नाही घालायचं. दुसऱ्या दिवशी हवा पाणी खेळती राहणं महत्वाचं. महत्वाचं ते आहे. मग तुमची कुठलीही झाड लावला तरी होतं. असताना आपल्या ह्या मुळांना काही हे होत नाही का? नाही असं वरचं वरचं जरा असं ही साईड नाही ना, हा. हे एवढंच नाही मोकळं करायचं. करायचं. झाडाच्या ह्याला जवळ जवळ करायचं. बुंद्याजवळ किंवा ह्याच्याजवळ जायचं नाही. फक्त कडेकडेने झाडाच्या मोकळी करायची. बुंद्याजवळ फक्त हळद 1 चमचा टाकायची. ओके, ठीक आहे. पाणी दे. अजून थोडस पाणी घालूया. ते दाखवते ना तुम्हाला. हा, आता एवढे दाट लेअर लावले लगेच पहिल्या ह्याच्यामध्ये बाहेर येतं का ते? येते की. तर एक थोडा वेळ थांबायला लागते. झिरपायला ते थोडं सगळं आत वेळ झिरपायला झाला लागते पाणी. झिरपलं की मग येतं. आणि एक टीप अशी आहे मित्रांनो की कधीही ग्रो बॅग असू दे किंवा कुंड्या असू देत, ह्या डायरेक्ट टेरेस वरती ठेवायच्या नाही. तिथे कसे स्टँड आहेत ना तसे टेरेस पासून थोडेसे वरती असतील थोडं उंचीवर ठेवायला. तर दोन्ही गोष्टी होतात. स्लॅब मधली उष्णता त्या प्लांटला येत नाही किंवा ह्याच्यातून जे पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे तो तो व्यवस्थित होते आणि त्यामुळे झाडं चांगली जातात. झाडी चांगली येतात. खालून पण त्याला हवा गेली पाहिजे ना होल मधून. बऱ्याच वेळेला हा पार्ट मला माहिती नव्हता की कुंडी भरल्यानंतर त्याच्यामध्ये इतकं पाणी घालायला पाहिजे. सुरुवातीला पहिला दिवस एवढाच पाणी लागतं. तर तुम्ही एवढा 1च मग घातला ना तरी बास. पाणी शक्यतो संध्याकाळच झाडांना पाणी घालायचं. बरोबर. सकाळचं घालायचं नाही. म्हणजे बाष्पीभवन जे आहे ते होत नाही हा, आणि त्याचं काम जो आहे ओलावा जास्तीत तास त्याला टिकून राहील. हे बघा, पाणी यायला लागलं. आला इकडच्या बाजूने. इकडून पण आहे. इकडून सुद्धा येत आहे. म्हणजे कुंडी आता आपली व्यवस्थित भरलेली हा, आहे. चालू म्हटला तुमच्याकडे जास्त कुंड्या नसेल हा, तर थोडस असं एका साईडला खड्डा काढायचा बर. आणि याच्यामध्ये त्यात घाला. हा, परत तुम्हाला कुठलंही खत घालायला लागणार नाही. खत घालावं लागत. कुठल्याही कुंडीला तसंच करायचं. साठवून ठेवत बसायचं नाही. फक्त एक दिवस हा एवढं साठलं ना, आता साठतच आपलं भाजीपाला हो, हो. तर एवढ्या एरियातच काढायचं. हाफ एरियाला काढायचं. पुन्हा माती इकडे घ्यायची, भरायचं ते आणि परत त्याच्यावरती माती टाकून टाकायचं. टाकायचं. म्हणजे त्याला आपोआप ते खत मिळत जातं. खत तयार होत आहे. साधारणपणे इकडे बघू शकताय की ही अशी वांग्याचं रोप आहे. हात लावू का? हा, लावा की. काटे आहेत ना. हा, दिसतंय या साईजची वांगी. ही सेंद्रिय शेती घरातल्या घरात. फुलं यायला लागले. इथं आता तुम्हाला फुलं आलेली सुद्धा दिसत आहेत. तर आपल्याच घरचा भाजीपाला टेरेस वरती आपण ह्या पद्धतीने करू शकतो. तर
आता अजून पावसाला सुरुवात व्हायची आहे. तर सगळ्यांनी अशा पद्धतीने ग्रो बॅग्स ह्या मिळतात, आपण घेऊन येऊ शकतो आणि घरातला कुठलाही जो ओला कचरा सुका कचरा बाहेर न टाकता छान पद्धतीचे अशा ग्रो बॅग्स भरून घेऊन आपण आपल्या घरामध्येच कुटुंबाच्या व्यवस्थित काळजी घेण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला घरच्या घरीच तयार करू शकतो आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. इथे हे बीट लावले बघा, दाखवतो जरा. थोड्या कुंड्या हे बघा, हे बीट आहे. बीट लावलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुंडी शिल्लक राहिली की त्यामध्येच एखादं काहीतरी लावू शकता. तिकडे ते रोपं केलेली पण दाखवून टाक त्याबद्दल. तिथे जरा सांगा ती रोपं केलेली. गलांड आहे हा, ह्या बियापासून मी तयार केलेला आहे रोप. ते त्याचं बी आहे. रोजच्या पूजेसाठी लागणारी आपली जी फुलं आहेत ही अशा ग्रो बॅग्स मध्ये सुद्धा होऊ शकतात. होऊ शकतात आणि एवढीच भरली तरी चालते. आता ही 5 इंचीची ग्रो बॅग. हे विकत सुद्धा आणलेलं नाही आहे. त्या नाही, नाही. पद्धतीचे वाळलेले जे हे आहेत ना ते दाखवा. हे बी असते, हेच तुम्ही असं जरासं खड्डा काढायचं, उलट खोवायचं, असं उलट घालायचं, त्याला पाणी घातलं की ते आपोआप रोपं तयार त्याची होतात. रोपं तयार होतात. तिकडे आहेत त्याची रोपं. इथे एक छोटस दिसतंय बघा, हे ती फांदी रोपच लावलेलं तुटलेलीच होतं आहे. पण त्याला फुल सुद्धा आलं. ही मिरचीची रोपं आहेत, घरीच तयार केलेली आहेत. आता याला मिरची चालू झालेला आहे. ही सुद्धा मिरची आहे, वांगी आहेत. ते वांगी चालेल. प्रज्ञाताई, तुम्ही एकदा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करा की यावर्षी तुम्ही पण सगळेजण असेच टेरेस गार्डन करा. जे काय मदत लागेल ती मी आहे, तुम्हाला सांगेन सगळ्यांना काय कसं करायचं ते. आता मी दाखवलेलंच आहे कशी ग्रो बॅग भरायची. पुढच्या वेळेला मी तुम्हाला रोप कसं लावायचं तेही दाखवतो. बियाणे पण कसे तयार करायचे ते पण दाखवतो. धन्यवाद. थँक्यू. तुमच्या आला येऊन तुम्ही माझी माहिती घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.